विहीर एमर्जन्सीच्या विहिरी असतील, गायगोटे असतील, वृक्ष लागवड असतील, यांचे प्रस्ताव अजून प्रलंबित आहे, ते अडकून पडलेले आहेत. तर अद्यापपर्यंत काही शेतकऱ्यांचे, मजुरांचे मस्टर या ठिकाणी झिरो करण्याचं काम या गट विकास अधिकाऱ्यांनी केलं होतं. तर तात्काळ त्यांना न्याय देत त्यांच्या मजुरांच्या खात्यावर पैसे टाकून त्यांना न्याय द्यावा. ग्रामपंचायत सार्वजनिक 20 कामांची अट घालून दिली मनरेगाच्या कामामध्ये. त्यामध्ये 20 कामांचे अट हटवण्यात यावी, कारण गावोगावी शेकडो कामं सध्या मंजूर आहे आणि योजने मागेल त्याला काम आणि मागेल त्याला लाभ अशी योजना आहे. नमस्कार, मी संतोष साबळे. आपण पाहतात लेट्सअप. गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांचे अनुदान रखडलेले आहे. जे काही गाई गोट्यांचे असेल, घरकुलाचे अनुदान रखडलेलं आहे. त्याच अनुषंगाने जर का दुसरीकडे पाहिलं ते विहिरीचे मस्टर जे काही ठिकाणी झिरो झालेले आहे, त्याच्यावरही अनेक शेतकऱ्यांचे जे पैसे भेटलेले नाही आहे. त्याच अनुषंगानं काही जे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात देखील कडाक्याच्या थंडीमध्ये तिथंही आमरण उपोषण केलं होतं. त्याच अनुषंगानं आज त्यांनी पुन्हा भोकरदन तहसीलसमोर आमरण उपोषणाची सुरुवात केलेली आहे. तर तेच उपोषणकर्ते माझ्यासोबत आहे. दादा, एकंदरीत काय सांगाल, तुमच्या काय मागण्या आहे? तुम्ही नागपूरला देखील आंदोलन केलं, नागपूरच्या आंदोलनाला यश आलं नाही म्हणून तुम्ही आज इथं उपोषणाला बसले का? भोकरदन तालुक्यामध्ये विहीर एमर्जन्सीच्या विहिरी असतील, गायगोटे असतील, वृक्ष लागवड असतील, यांचे प्रस्ताव अजून प्रलंबित आहे, ते अडकून पडलेले आहेत. तर या ठिकाणी एमर्जन्सीच्या विहिरीचे कामं ज्या मंजूर झाल्या होत्या, जे जिओ टॅगिंग झाल्या होत्या, त्यांचे कामं या ठिकाणी सुरू आहे. तर अद्यापपर्यंत काही शेतकऱ्यांचे, मजुरांचे मस्टर या ठिकाणी झिरो करण्याचं काम या गट विकास अधिकाऱ्यांनी केलं होतं. तर तात्काळ त्यांना न्याय देत त्यांच्या मजुरांच्या खात्यावर पैसे टाकून त्यांना न्याय द्यावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. जे पंचायत समितीचं जे ई मस्टर आहे ते झिरो झालं असं तुमचा आरोप आहे. नेमकं त्याचं ते मस्टर झिरो कसं झालं आणि कोणी केलं, त्याच्या संदर्भात काय सांगा? याला कारणीभूत रोजगार सेवक असतील, तिथले इंजिनियर असतील, तिथले BDO असतील, हे त्याला कारणीभूत आहे की मस्टर झिरो तुम्ही का करताय. हा आमचाही त्यांनाच प्रश्न आहे की तुम्ही मस्टर झिरो का करताय. जसं अनेक सिंचन विहिरीचा प्रश्न प्रलंबित आहे. अनेक शेतकऱ्यांनी विहिरी खाल्ल्या, अद्यापही त्यांना लाभ झालेला नाही. बरेचसे शेतकऱ्यांनी समजा व्याजाने पैसे काढले, काही इकडून तिकडून घेऊन सण केले आणि त्यांचे मस्टर अजून पडले नाही. त्याच्या संदर्भात तुम्ही अनेकदा उपोषणं केले, आंदोलनं केले. तर त्याच्यात काही परत मस्टर सुरू झाले का? तुमच्या आंदोलनाचा काही चपराक बसली की त्याला? आमचे सहकारी मित्र नारायण लोखंडे आणि आम्ही वेळोवेळी या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम या ठिकाणी करत असतो. पण आम्ही ज्या वेळेस आंदोलन करतो त्यावेळेस निश्चितच शेतकऱ्यांना न्याय भेटत असतो. पण कालांतरानं परत पुन्हा तीच भूमिका आम्हाला परत घ्यावं लागते. हे शासन एकदाच वठण्यावर येत नाही आहे. तुम्ही ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा आवाज उठवला, तुम्ही कष्टकऱ्यांचा लाभार्थी, जे घरकुल लाभार्थी, त्यांचा ह्या सगळ्याचा आवाज उठवला. तुम्ही आवाज उठवून सनी नागपूरमध्ये देखील जोरदार तुम्ही आंदोलन केलं, त्याच्यानंतर आमरण उपोषण केलं. तर मग याच्यात तुम्हाला तिथं उपोषण केलं, तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं होतं? माझे सहकारी मित्र नारायण लोखंडे आणि आम्ही नागपूरला हिवाळी अधिवेशनामध्ये सलग 4 दिवस आमरण उपोषण त्या ठिकाणी केलं. त्यानंतर मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं, पण ते आश्वासन त्या ठिकाणी या ठिकाणचे स्थानिकचे कर्मचारी, अधिकारी वर्ग त्या आदेशाचं पालन या ठिकाणी होत नाही आहे. अद्यापपर्यंत आम्हाला उपोषणाहून येऊन 8 दिवसाच्या वरती काळ उलटला. मागच्या आठवड्यामध्येच मंत्री महोदयांनी त्यांची मीटिंगही घेतली. त्या मीटिंगमध्ये तसं त्यांनी प्रस्तावही ठेवला. तर अद्यापपर्यंत या ठिकाणी मस्टर झिरोच आहे अजूनही. त्यावर त्यांनी अद्यापपर्यंत काम नाही केलेलं. तर निश्चितच आपण पाहिलं की दुसरे उपोषणकर्ते माझ्यासोबत आहे. नारायण भाऊ, तुम्ही अनेक आंदोलनं केले, अनेक आंदोलनात तुम्ही शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या. तुम्ही नागपूरला तसंच केलं होतं. त्याच अनुषंगानं तुम्ही मस्टरच्या बाऱ्यामध्ये शेतकऱ्यांचं मस्टर झिरो झालं, तुम्ही वेळोवेळी उपोषण करतात, आंदोलन करतात, तरी प्रशासनाला काही फरक पडत नाही. त्याच्याबद्दल काय सांगाल? नागपूर येथे आम्ही हिवाळी अधिवेशनादरम्यान जे आंदोलन केलं, आमची प्रमुख मागणी अशी होती की यांनी गावोगावी फक्त ग्रामपंचायत सार्वजनिक 20 कामांची अट घालून दिली मनरेगाच्या कामामध्ये. त्यामध्ये 20 कामांचे अट हटवण्यात यावी, कारण गावोगावी शेकडो कामं सध्या मंजूर आहे आणि योजने मागेल त्याला काम आणि मागेल त्याला लाभ अशी योजना आहे. मात्र गावोगावी 20 कामं जर यांनी अट घातल्यामुळं बाकी शेतकऱ्यांचं काय? कारण एकीकडे शासन सांगतं की तुम्ही मागेल त्याला काम आहे आणि 2 वर्षाच्या आत ते काम पूर्ण करून द्या. मात्र एका वर्षात 20 कामं करायचे, तर बाकी शेकडो कामांचं काय? त्यामुळे ती आमची प्रमुख मागणी होती. आणि मागे 15 दिवसांपूर्वी सर्व BDOंनी त्या आर्वीच्या गट विकास अधिकारी त्यांनी 75 लाखाच्या भ्रष्टाचारामध्ये दोष आढळल्या होत्या. त्यांच्यावर देखील
त्यांना अटक झाली, त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आणि त्यांच्या संरक्षणार्थ या सर्व बीडीओने संप केला होता. त्यामुळे या बीडीओचे वेतन कपात करण्यात यावं, कारण मजुरांना काम करून वेतन मिळत नाही आणि या बीडीओना संप करून यांना पगार कशासाठी, अशी आमची प्रमुख मागणी होती. मात्र आमचे राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दखल घेऊन तात्काळ त्यांनी बैठक घेतली आणि सर्व बीडीओ त्यानंतर कामावर रुजू झाले. आमची ती एक मागणी मान्य झाली आणि जवळपास कुशलचे जे पेमेंट थकीत होतं 2 वर्षापासून ते देखील त्यांनी 1300 कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे नागपूरला आमची चांगल्या प्रकारे दखल घेतली गेली. मात्र भोकरदन तालुक्यामध्ये जवळपास 10,000 त्यामध्ये गायगोटा असेल, सिंचन विहीर असेल, कामं मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात 7,000 कामांचं जिओ टॅगिंग आणि ESTS झाले. त्यामुळे प्रलंबित कामं तात्काळ मंजूर करण्यात यावे. मस्टर घरकुलाचे आणि शेकडो मस्टर झिरो केले, त्यांचं देखील वेतन कपात करायचं अशी आमची प्रमुख मागणी. आणि जवळपास 1,500 सिंचन विहिरींचे तालुक्यात सध्या कामं प्रगतीपथावर आहे. मात्र गट विकास अधिकारी असतील किंवा संबंधित कर्मचाऱ्यांकडून त्यांचे मस्टर काढले जात नाही. त्यामुळं तात्काळ मस्टर काढण्यात यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे. झिरो मास्टर करणे म्हणजे झिरो मास्टर केलं म्हणजे ते काय सांगाल? एकंदरीत तुम्ही याच्यातला खूप अभ्यास केला आहे, त्याच्याबद्दल एक स्पष्ट सांगा, नेमकं हे झिरो मास्टर कसं करता येतं? मुळात रोजगार हमी योजनेमध्ये मजुरांना काम देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम मागणी अर्ज केल्यावर त्यांना काम द्यावं लागतं आणि मजूर कामावर जाऊन आणि त्या शेतकऱ्यांचं काम पूर्ण झालेलं असून देखील, त्या रोजगार सेवकांनी हजेरी भरलेली असून देखील येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि संबंधित कर्मचारी त्या मजुरांना वेतनच अदा करत नाही, त्यांचं वितरित केलं जात नाही. त्यांना ते झिरो केलं जातं, म्हणजे कामावर जाऊन आणि ते काम पूर्ण होऊन देखील त्या मजुरांना लाभ न देणे याला मास्टर झिरो करणे म्हणतात आणि यामुळे लाभार्थ्यांना हक्काच्या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे. तर निश्चितच आपण पाहिलं की भोकरदन तहसील समोर हे जे विकास जाधव आणि नारायण लोखंडे हे जे 2 सामाजिक कार्यकर्ते यांचं ह्या संपूर्ण मागण्यांसाठी आज आमरण उपोषण सुरू आहे. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना, भोकरदन. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.